इतिहासाच्या भारतीय उपखंड आणि इतिहास या धड्यामध्ये आता आपण चौथ्या विभागात प्रवेश करत आहोत. चला तर मग. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय काय शिकलो आतापर्यंत? आपण आता भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये शिकलो, त्यांचा अभ्यास केला, त्यांचा विस्तार पाहिला. तर आता आपल्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचा भाग म्हणजे आपले भारतीय उपखंड. तर हे कशाला बोलतात, हे काय आहे, याचा अभ्यास करण्या अगोदर आपण बघणार आहोत थोडासा त्याचा विस्तार, त्याची थोडीशी माहिती, त्याचा थोडासा आढावा आपण घेणार. आपण जर इतिहासात बघितलं तर आपल्या लक्षात येईल की हडप्पा, मोहनजोदडो या ज्या संस्कृतीचा विस्तार आहे हा भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात जास्त आहे, म्हणजे पाकिस्तानामध्ये पसरलेला. बरोबर? लक्षात आलं? जेव्हा मी तुम्हाला नकाशा दाखवला भौगोलिक वैशिष्ट्यामध्ये मागच्या विभागात, त्यावेळेस तुम्हाला नकाशामध्ये स्पष्ट दिसून आले की हडप्पा आणि ही मोहनजोदडो ही शहरं आजच्या पाकिस्तानामध्ये विस्तारित केलेली आहे. आता पुढे या विस्ताराचा अभ्यास करता करता आता भारतीय उपखंडात आपण प्रवेश केलेला आहे. ह्याच्यामध्ये काही देश नेमून दिलेले आहेत जे दक्षिण आशिया म्हणून ओळखले जातात. तर ते कोणते? ते आहेत अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत. हे सगळे मिळून जो भूभाग आहे बनलेला त्याला दक्षिण आशिया म्हणून ओळखलं जातं आणि ह्या देशांचा त्यामध्ये समावेश आहे. पुढच्या विभागात आपण बघत आहोत की आता दक्षिण आशिया भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्व हे लक्षात घेऊन याच प्रदेशाला भारतीय उपखंड असं म्हटलं जातं. लक्षात आलं का तुमच्या विद्यार्थी मित्रांनो? आपण कशा रीतीने पुढे जात आहोत? आपण भौगोलिक वैशिष्ट्यातून भारतीय उपखंडामध्ये प्रवेश करून त्यांचे देश कोणते, त्यांचा विस्तार कसा, ते आपण बघत आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्याला उपखंड असं नाव कशा रीतीने पडलेलं आहे, तर ह्या पूर्ण दक्षिण आशिया भूभागातील आपल्या भारत देशाचा जो विस्तार आहे तो बघून त्यांना भारतीय उपखंड हे नाव दिलेलं आहे. आता थोडस आपल्या भारताच्या शेजारचे देश तुम्हाला माहितच असेल, आपण नकाशामध्ये पण बघितलेले आहे की आपल्या भारताच्या शेजारी असलेले दोन देश, एक म्हणजे चीन, दुसरा आहे म्यानमार. आता ह्या देशांशी आपले ऐतिहासिक पूर्ण प्राचीन काळामध्ये संबंध होते. संपूर्णपणे ते मित्रत्वाच्या रीतीने देश आहे आपल्या भारत देशाचे, परंतु यांचा उल्लेख कुठेही दक्षिण आशियाच्या देशामध्ये गणला जात नाही. हे फक्त भारत देशाला संलग्न आहेत, त्याच्याशी संबंध असलेले देश आहेत, चीन व म्यानमार. समजलं विद्यार्थी मित्रांनो? आता आपण थोडेसे प्रश्नोत्तर पण पाहणार आहोत. तर आपण आता काय शिकलो, तर त्याच्यावरती दक्षिण आशिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांची तुम्हाला नावं सांगायची. भारतीय उपखंड म्हणजे काय? प्राचीन भारताशी ऐतिहासिक संबंध असलेले देश कोणते? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. आणि याच रीतीने आपला आता पहिला धडा हा संपलेला आहे आणि आपण आता इतिहासाच्या दुसऱ्या धड्यामध्ये जाणार आहोत.